तू हे का नाही केलं? तुला समजत नव्हतं का? तुमच्या पालकत्वाची सुरुवात पण अशाच काही प्रश्नातनं होत असेल, तर आज आत्ताच थांबा. पालकत्वामध्ये तू हे का नाही केलंस, हे का नाही केलंस, ह्याच्यामुळे मुलांना ना काय करायचंय हे तर समजतच नाही, पण निगेटिव्हिटी वाढते आणि त्यांचा अप्रोच, त्यांची प्रोग्रामिंग रॉंग होते. NLP सायन्स असं सांगतं, की पालकांनी त्यांच्या लँग्वेजमधनं ना पॉझिटिव्ह स्कोप दिला पाहिजे. मग अशा वेळेस काय म्हणायचं? तू ह्यापेक्षा पण आणखीन छान करू शकतोस मला माहिती आहे. नेक्स्ट टाईम याच्यात आपण आणखीन काय केलं म्हणजे आपल्याला आणखीन छान रिझल्ट येईल? तुला काय वाटतंय? असे जेव्हा तुमच्यात सुसंवाद व्हायला लागतील, तर मुलांची प्रोग्रामिंग छान होणार आहे. पण निगेटिव्ह अप्रोचने त्यांना असे प्रश्न करणं, त्यांची ग्रोथ थांबवू शकतं. आपण नाही विचार करत एवढा, पण हे खरं आहे. बिंग अ ब्रेन एक्सपर्ट याच गोष्टीला मी 18 वर्ष झाले लोकांपर्यंत कनेक्ट करते आणि मला वाटतं ह्या छोट्या-छोट्या रील्सच्या माध्यमातून तुम्हाला हे पालकत्व सोप्याने करता यावं. नक्की एवढा एफर्ट्स टाका. काही दिवस तुम्हाला कॉन्शियसली प्रॅक्टिस करावी लागेल. नंतर ती तुमची सवय नक्की बनेल आणि रिझल्ट तुम्हाला ती स्ट्रेंथ देईल. हॅपी पॅरेंटिंग.